हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. काय यार, मी चॅलेंज चालू करते, मला बंद करून टाकते, पण नाही गाईज, आता प्रॉब्लेम झाला आपल्या फोनचा थोडा, त्याच्यामुळे ते बंद करणं पडलं. आणि आता आपण परत पासून स्टार्ट करतोय गाईज चॅलेंज. काय एक प्रॉब्लेम झाला. मी काय केलं, माझ्याकडे आधी होता iPhone 7 आणि त्याचंच ते आयफोनचा काय प्रॉब्लेम काय, मी स्टोरेज भरल्यावर ते बरोबर कामच करत नाही. तर मग त्याच्यामुळं मी काय केलं, मग मी म्हटलं चला आता आपण मस्त दुसरा फोन घेऊ. मी iPhone 12 घेतला आणि गाईस याचं पण 128 GB स्टोरेज आहे, त्याचं पण 128 GB स्टोरेज आहे. मग मी काय केलं माहिती आहे का, म्हणलं यार iPhone बरोबर काम नाही करू ते 7, त्याच्यातले सगळे फोटो याच्यात टाकून घेऊन मी केलं तसंच, घेतलं टाकून फोटोज. आणि मग मी याच्यात 5G वाले रिचार्ज मारलं होतं, म्हणजे पहिल्यांदा माझा 5G फोन आला आणि मग रिचार्ज मारला आणि म्हणलं अबे यार आपलं 5G काऊन नाही चालू राहिलं. तर मग ते चालवायसाठी मी फोन अपडेट केला आणि यार गाईस त्याच्यासाठी ते काय म्हणतो माहिती आहे का ना, 11 GB स्टोरेज तुमचं रिकाम पाहिजे आणि माझं पूर्ण भरलं होतं, कारण की मी iPhoneवरचे सगळे फोटो याच्यावर घेतले होते. आणि गाईस एक प्रॉब्लेम झाला, मग मी काय केलं ना, सगळे फोटो शेअर्ड अल्बममध्ये टाकून दिले iPhoneमध्ये. आणि मग त्याच्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम झाला गाईस, की ते फोटो आता वापस गॅलरीत डाउनलोडच नाही होत. इतके दिवसापासून मी टेन्शनमध्ये होती, इतके दिवसापासून मी पाहत होती की बाबा कसं होईल काय. मग गाईस फायनली मी काय केलं, काल ते सगळे फोटो उडले गाईज. एवढं वर्षापासूनचे होते, म्हणजे तो iPhone 7 घेतल्यापासूनचे सगळे यार आमचे लोणारचे व्हिडिओ होते गाईज. आणि आता येता मी व्लॉग बनवला होता ना iPhoneमधून, ह्या 12मधून, तर ते पण उडलं गाईज सगळं. आणि गाईज जे व्हिडिओ बनवतात त्यांनाच माहिती आहे दुःख यार माझं कसं झालं. मी काय करू, इतकी मेहनत वाया गेली, मी सांगू नाही शकत. लय वाईट वाटू राहिलं गाईस, पण जाऊ दे, आता आपण सोडून दिलेलं आहे. जे गेलं ते झालं, ते आता पुढचं पाहू. यार मी बसमधून व्लॉग बनवला होता, एकटी आली होती गाईस मी संभाजीनगरवरून, एकटी इकडं. काय यार, तुम्हाला मागे जे डोंगर दिसू राहिलं गाईस, तिकडे आपण जाएंगे आजकल कभी जब मम्मी बोलेंगी तभी. चलो आता आपण, लय दुःख होऊ राहिलं, मी सांगू नाही शकत एवढं. कसं सांगू यार गाईज, जे व्हिडिओ बनवतात त्यांनाच माहीत असेल ते दुःख, मी कसं सांगतो. गेले सगळे व्हिडिओज गेले गाईस. किती मेहनत केली ते मी यार, लय जास्त मेहनत होती, मग पुरी वाया गेली. वातावरण मस्त आहे गाईस, वा. जाऊ दे, जे झालं ते झालं, आपण त्याला बदलू नाही शकत. पण जाऊ दे, आता तुम्ही सपोर्ट करा. एवढे 25 दिवसात आपलं चॅलेंज की 25 days 25 व्लॉग्स आलेच पाहिजे. आणि इंस्टाग्रामवर पण आपलं चालू आहे मिनी व्लॉग्स, नाही तर व्हिडिओज. आता जेवढी बी माझ्याकडे व्हिडिओ बाकी आहे ना, जे iPhoneमध्ये आहे अजून 10-15 व्हिडिओज काय पाहिजे, छोटे मोठे बनवत. आणि काही iCloudमध्ये जे स्टोअर झाले तेवढे बाकीचे पण. यार किती मेहनत केली, मी किती जपून ठेवले तेवढं, वर्षापासून 2 वर्ष पहिलेचे होते. जाऊ दे गाईस, चला. आज गाईस 7 तारीख आहे, आज अजून 25 दिवस बाकी. पाहू आता करू काहीतरी. तुम्ही फक्त सबस्क्राईब करून घ्या, इंस्टाग्रामवर पण फॉलो करून घ्या. चलो गाईज, आज आहे चतुर्थी, आज उपास आहे. म्हणजे मला नव्हतं, मी सकाळी बिस्किट खाऊन घेतले, मम्मीला आहे. तर गाईज आता वाजलेले आहेत 4, जवळ 5 वाजले. 5. मम्मी चाय करो जल्दी से चाय. गाईज पप्पाच्या ऑफिसमधून पप्पाला ही बॅग भेटलेली आहे. ही ट्रेनिंग होती त्याच्यामुळे ही बॅग भेटलेली आहे. खरंच ओरिजिनल आहे का, असं ओरिजिनल वाटूत राहिली मला. विराट कोहली का फोटो हे पता भाई अमेरिकन टुरिस्टर. आणि हा एक लाईट भेटलेला आहे, हे चांगलं आहे गाईज. बल लॅम्प 5 वेट हॅवल्सचा, चांगलाच खर्च केला गाईज लोक आहे ना. आणि गाईज हाय भाई वजनदार आहे गाईज लॅम्प, चांगलाच. थांबा तुम्हाला पडला ना भाई, मेरे को हानेंगे घरवाले. इकडं बटन आहे, पहिली लेवल, ही दुसरी, ही तिसरी, हे बंद नाही. इकडं तुम्ही पेन बिन ठेवू शकता. गाईज लाईट चांगलाच वजनदार आहे. हे निघतं काय बे असं, हॅवल्स काय हॅवल्स. आणि याचसोबत केबल भेटलेली आहे चार्जिंगसाठी. मेलू क्या गाईज इसको. तर आता घेतला असता, पण मी अभ्यास करत नाही ना, कशाला रात्री लागत नाही मला बिनकामी फालतूपणा खर्च कसला करायचा. पाहू गाई, याचं उजेडाने काही फरक पडतो का नाही. चलो गाईज, इसको साइड में कर देते हैं. कवर भारी आहे ना गाईज, मला आवडला आहे कलर, मस्त आहे. फोन भी मस्त आहे. ओ स्क्रीनशॉट निघला बा, कळत नाही बार बार चालू कौन हो रही है, कुछ समझ नहीं रहा मेरे को. गाईज ये हमारा घर है आणि अभी मस्त चाय पियेंगे. 5 बज चुके हैं. गाईज फूल वगैरे किती भारी आहे, मस्त मस्त आहे हे फूल. हे बिचाऱ्याला काय झालं कढीपत्त्याला, नाही छोटा आहे अभी तक इसलिए सगळं. कैसे इथं तुळस, हे वालं मनी प्लांट आहे वाटतं. हे मला नाही माहीत, काहीतरी फुलाचं झाड आहे, हे लहानपणी पाहिलं होतं. आणि हे हमारे महादेव और नंदीजी. और इथं संभार लावला होता थोडा थोडा याच्यात कढीपत्त्यामध्ये दोन्हीमध्ये. आणि घ्यायचे फूल किती भारी दिसू राहिलं यार, किती मस्त. अजून एक कळी पण आलेली आहे, इकडं पण आहे अजून एक छोटूशी, मस्त आहे. आणि हे बहुतेक कुंदाचं झाड आहे गाईस. आणि हे आपला फेवरेट लहानपणीपासून वाचत आलेलो, ज्याचा अभ्यास करत आलेलो तेव्हाला, जास्वंद.
किती भारी दिसू राहिलं guys याला. याला पण हे कळ्या आलेलं आहे ना, हे आता 1-2 दिवसात येणे याला फुल. इकडं पण आहे. ये है हमारा दरवाजा. पण चॅलेंजचं रील आणि व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हे उसको अच्छा सपोर्ट मिलना है कि नहीं, अभी वो देखेंगे वो कैसे हो रहा है. आप लोग सपोर्ट कर रहे हो कि नहीं गाइस. क्वालिटी भारी आहे आयफोनची, भारी आहे. अच्छा किया मैंने खर्चा करके. आता काहीच आपलं टार्गेट आहे डायरेक्ट आता आपलं टार्गेट आहे की आपल्याला डायरेक्ट iPhone 17 Pro घ्यायचा आहे मला, तो पण कॉस्मिक ऑरेंजमध्ये. दूध गरम हो रही है, कब मिलेंगी चाय, बहुत ज़्यादा भूख लगी मेरे को. मग फोटो ती चांगला व्हिडिओ बनवला होता मम्मी, मी व्हिडिओ फोटो गेले. जाऊ दे ना, काय झालं झालं. गाईज अभी पी रहे हे चाय. आणि मला अजिबात लक्षात नव्हतं माझी टेस्ट आहे गाईज. आज टेस्ट 5:30 वाजता. आता वाजले 5:11. 5-10 मिनिटात आमची टेस्ट चालू होऊन जाईल. हे लक्षातच नव्हतं. बरं झालं नेट चालू होतं म्हणून मला ध्यानात नाही तर टेस्ट गेलीच ती बोंबलत. मार्क भी गेलेच ती त्याच्यासोबत. जाऊ दे ग्लाईज.